हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? वेलकम टू ITC मराठा. इथे मी काय करते तर चला जाणून घेऊया. पहिलं सुरुवातीपासून सुरू करूया. सो लेट्स गो बॅक. तर मी निघाले माझ्या ऑफिसमधून एक इव्हेंट अटेंड करण्यासाठी, जो होता ITC मराठाला. पूर्ण भयंकर ट्रॅफिक, संध्याकाळचं वेट करत करत ट्रॅफिक, मुंबईचं ट्रॅफिक मुंबईचं ट्रॅफिक पार करत करत निघाले मी ITC मराठाला. खूप एक्साइटमेंट होती, कारण का माझ्या ऑफिसमधून मी इव्हेंट अटेंड करण्यासाठी चाललेले. आणि जसं एंटर केलं, ओ माय गॉड, वॉट अ रिच फील अँड वॉट अ रिच लुक. सर्व्हिस तर ह्या लोकांची एक नंबर होती. नाव आय गॉट टू नो की का लोक प्रिफर करतायत की ITC मराठा जो एक फील येतो ना, बघा त्यांचे वॉशरूमसुद्धा बघा, इतके नीट क्लीन. ओ वाव, फील रिचवाला जो आहे ना, तो इथेच एक्सपिरियन्स करायला भेटतो. तर आता आपण जाऊया लॉबीमध्ये. तर हा त्यांचा पॅव्हिलियन आहे, जे पूर्ण लॉबी एरिया, जिथे कॉफी शॉप्स आहेत. 4 ते 5 त्यांचे रेस्टॉरंट्स आहेत. तुम्ही आयदर बुफेमध्ये जाऊ शकता किंवा आलागाडमध्ये सुद्धा जाऊ शकतात. कॉफी एन्जॉय करू शकतात. गरजेचं नाही की तुम्ही फक्त तिथे डिनरलाच जायला पाहिजे, कॉफीसुद्धा एन्जॉय करू शकता. त्यानंतर खाली तिथे एंट्रन्सला माझं बुकिंग जे आहे ऑफिसमधून, यिजिंग रेस्टॉरंट आहे, तिथे होतं. तर लॉबी एरियामध्ये सुद्धा बरेचसे असे छोटे छोटे शॉप्स आहेत तिथे, ते तुम्ही बघू शकतात. त्यानंतर मी गेले डिनरसाठी. पूर्ण मेन्यू जो आहे टाटाकडनं सेट होता. मीन्स लिकर, स्टार्टर टू मेन कोर्स टू डेझर्ट, आणि बरेचसे गेस्ट आले होते अदर कंपनीजचे सुद्धा. तर हे सगळं मी एक्सप्लोर करत, बिकॉज आय एम अ टी टोटलर, सर आय प्रिफर्ड ज्यूस. त्यानंतर तिथे लाईव्ह काउंटर्स होते, डिमसन्सचे, नूडल्सचे. लाईव्ह काउंटरमध्ये पूर्ण जे नूडल्स होते ना, आहा, एक नंबर. त्यानंतर मी ऑर्डर केलेलं तिथे सूप. काय सूप होतं बाई, एक नंबर सूप. त्यानंतर थोडे नूडल्स, राईस, चिकन, असं काही सगळं घेऊन मी एंडला जो डेझर्ट होतं ते एन्जॉय केलं. वाव, ITC मराठामध्ये यायची ही फर्स्ट वेळच होती अँड आय लाईक्ड इट. सो सी यू इन अ नेक्स्ट ब्लॉग.